मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जे प्रशिक्षणार्थी जुटलेले आहेत तर त्या प्रशिक्षणार्थ्यांचं पेमेंटची स्थिती सध्या काय आहे, त्यांचं पेमेंट का झालेलं नाही, तर त्याची स्थिती पेमेंटची स्थिती जाणून घेणार आहोत। तर आता आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या ऑफिशियल वेबसाईट त्या वेबसाईटवर येऊन गेलेलो आहे। याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर आता आपण तुम्हाला इथं डॅशबोर्डवर दिसत असेल कॅन्डिडेट पेमेंट स्टेटस, तर याच्यात 4 स्टेप आहेत। या 4 स्टेप पार केल्यानंतर तुमचं पेमेंट तुमच्या अकाउंटमध्ये येईल। तर पहिलं तुम्ही इथं दिसत असेल तुम्हाला इथं अप्रूव्हल स्टेटस, अप्रूव्हल सॅलरी, ॲब्सेंट डे, प्रेझेंट डे, वर्किंग डे, तुम्ही किती दिवस काम केलेलं आहे, तुमचं अप्रूव्हल स्टेटस। इथं जर तुम्ही बघितलं अप्रूव्हल स्टेटसमध्ये तर त्याच्यामध्ये जर तुमच्या EC म्हणजे जिल्हा लेवल जे अप्रूव्हल आहे तर ते तुम्हाला पहिलं भेटणे आवश्यक आहे। जिल्हा लेवल जर तुम्हाला अप्रूव्हल भेटलं त्याच्यानंतर तुमचं DC डिव्हिजन लेवल जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहे ते तुमच्या सॅलरीला अप्रूव्हल करतात। त्याच्यानंतर त्यांनी अप्रूव्हल केल्यानंतर तुमचं सगळ्यात लास्ट स्टेप येते बँक अप्रूव्हल। तुमचं बँकेमध्ये अप्रूव्हल झाल्यानंतर तुमचे 8 ते 10 दिवसामध्ये सॅलरी येऊन जाते। तर ही प्रोसेस ऑनलाईन कशा प्रकारे करायची, तर ऑनलाईन कसं बघायचं, तर खूप लोकांना प्रश्न होते, त्यामुळे तर आज आपण ती प्रोसेस जाणून घेतली। तर तुम्हाला काय करायचं आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जी योजना आहे त्या ऑफिशियल वेबसाईटला येऊन जायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता मी मुख्यमंत्री CMYKPYC या वेबसाईटवर येऊन गेलेलो आहे। तिच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची जो डॅशबोर्ड आहे तो तुमच्यासमोर ओपन होईल। तुम्ही इथं बघू शकता तुमच्यासमोर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा जे आहे डॅशबोर्ड ओपन झालेलं। तर इथं 3 तुम्हाला एम्प्लॉई लॉग इनच करायचं आहे, तुम्हाला ॲडमिन लॉग इन, इंटर्नल लॉग इन क्लिक करायचं नाही। तर मी इथं एम्प्लॉई लॉग इन ओपन करून घेतो। एम्प्लॉई लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं 7 आणि 2 जे कॅप्चर कोड आहे 9 तर तो तुमचं भरून घ्यायचा आहे तुम्हाला। आता हे भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं ज्यांचे पण लॉग इन नाही आहे त्यांनी इथं साइन अप बटनावर क्लिक करून तुमची नवीन ID जनरेट करू शकता ज्यांचं लॉग इन नाही आहे। आणि ज्यांचा युजर ID पासवर्ड झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक तुम्हाला OTP येईल, तो OTP टाकून तुम्ही लॉग इन करू शकता। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे जे ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुमच्यासमोर अशी ओपन होऊन येईल। तर ओपन झाल्यानंतर इथं कॅन्डिडेट पेमेंट स्टेटसमध्ये जाऊन तुम्ही तुमचा हाजरी चेक करू शकतात। इथं भरपूर सारे डॅशबोर्ड आहे, तुम्ही डॅशबोर्ड, तालुक्याचा मास्टर इथं बघू शकता, तुम्ही तालुक्याचा मास्टर वगैरे तुम्ही चेक करू शकता। त्याच्यानंतर तुमची प्रोफाईल अपडेट चेक करू शकतात, तुमच्या पेमेंट। तर अशा पद्धतीने तुम्ही कॅन्डिडेट पेमेंट स्टेटसमध्ये जाऊन तुमची लवकरात लवकर पेमेंटची स्थिती जाणून घ्या। तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा।